सर्वांना जय जय महाराष्ट्र, जय जय भारत. एस रविराज, रवींद्र तांगो शिंदे. कालपासून पावसाला सुरुवात झाली. आधी पाऊस एक महिनाभर नव्हता. पूर्ण जून कोरडा गेला. एल निनोचा इफेक्टमुळे पूर्ण जून कोरडा गेला आणि काल नेमकं 30 तारखेपासून धुरंधर असा पाऊस चालू झाला. आजही चालू आहे. सांगायचा मुद्दा असा आहे की विविध विदेशामध्ये, जपानमध्ये कुठल्याही प्रकारचा ऋतू नाही आहे, परंतु पाऊस अवकाळी म्हणजे कधीही काळी पडतो. परंतु त्या पडलेल्या पावसाचा यथोचित असा योग्य नियोजन जपानमध्ये केलं जातं. पावसाचं अवेळी पडणारं पाणी जमा करून तिकडचे शेतकरी योग्य दृष्टीने त्याचा वापर करत आहेत. जपानमधील सरकारला कुठल्याही प्रकारचा अधिकार नाही आहे. तिकडचे सरकार हे शेतकरी चालवतात आणि शेतकऱ्यांना निर्णय घेण्याचा अधिकार. त्यामुळे पाणी कसं वापरावं हे जपानकडून शिकावं. हे मी आपल्या ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील ठाणे महानगरपालिकेला का सांगू इच्छितो की ठाणे महानगरपालिका ही पाणथळ क्षेत्र आहे. येऊरच्या डोंगराकरून नाले येतात, ते पारशिक खाडीपर्यंत जातात. पारशिक, कळवा खाडी, पार भाईंदर, अहमदाबाद, नागपूर समुद्राकडून आलेली ती खाडी पार नवी मुंबई, वाशी, पुन्हा त्या अरबी समुद्राला खाडी मिळते. त्यामुळे हे खाडीचं पाणी, भरती अहोटी ही खाडीला असते आणि खाडीचं पाणी सातत्याने भरतीमध्ये आपल्याला दिसतं आणि प्रचंड पाऊस पडतो. मी तुम्हाला सांगू इच्छितो, खाडीची भरती आणि हाय टाईड, खाडीची भरती म्हणजे हाय टाईड आणि पाऊस जोरदार झाला तर पूरस्थिती येते. 400 mm वर जर पाऊस गेला तर पूर्ण पूरस्थिती हे झालेले आहे 2005 मध्ये. तर आता सांगायचा मुद्दा हा आहे की जर जपानसारख्या ठिकाणी कुठल्याही ऋतू नसताना, पाऊस नसताना पडलेलं अवकाळी पावसाचं पाणी जमा करून शेतकीपीठाने नियोजन करतात. ते पाणी नियोजन करायचे अधिकार शेतकऱ्यांना, पाणी पुरवठा करण्याचे अधिकार शेतकऱ्यांना, सरकारला नाही. जपानचं सरकार हे शेतकऱ्यांकडे परवानगी मागतं, तेव्हा ती परवानगी त्यांच्याकडून पाणी पुरवठ्याची मिळते. तर अशा प्रकारचं पाणी पुरवठ्याचं नियोजन, तांत्रिक नियोजन तर जपानसारखा देश करू शकतो आणि प्रगत विख्यात शेती, तांत्रिक शेती करू शकतो. तर भारतामध्ये पण मुबलक पाणी आहे, परंतु मुबलक पाणी असून आपल्याकडे दुर्भिक्ष काय येतं? कारण येणारं पावसाचं पाणी आपण अडवतच नाही. मग त्यासाठी शासनाकडून येणाऱ्या योजना जो आहे म्हणजे धरणं बांधणं, गटर नाले बांधणं आणि जलसिंचन योजना राबवणं. ह्या योजना जर योग्यरित्या राबविल्या तर पावसाचा दुष्काळ जरी आला तरी महाराष्ट्रामध्ये पावसाचा तुटवडा येणार नाही, हे तुम्हाला निष्कर्षाने ठामपणे सांगतो. काँग्रेसच्या सरकारच्या कालावधीमध्ये अजितजी पवार उपमुख्यमंत्री, जलसिंचन मंत्री होते, जलसिंचन नियोजन मंत्री होते. या जलसिंचन नियोजन मंत्रीमध्ये 70,000 कोटीचा घोटाळा झाला, पण सिंचन कुठे झालं नाही. बँकेचा घोटाळा झाला, पण सिंचन कुठे झालं नाही. आणि त्याच्यातच 70,000 कोटीचा घोटाळा होऊन सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या सरकारमधील पंतप्रधानांनी लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी हा घोटाळा काढला. परंतु अचानक घोटाळा, अजित पवार आणि शिवसेना गटाचे लोक त्यांच्या वर्गात जाऊन बसले, सरकारमध्ये बसले, त्यामुळे तो घोटाळ्याचा प्रश्नच मिटला. जर अशा प्रकारे आपल्या महाराष्ट्रात जर घोटाळे होत आले तर शेतकऱ्यांवर दुष्काळ आवर्षण येणारच ना. म्हणून सांगतो, सरकारने योग्य नियोजन करून, योग्य जलसिंचन करून, योग्य नदी नाले जोडून, नळीजोड प्रकल्प करून, पंप आणि संपद्वारे होल्डिंग पॉइंट करून
जर अशा प्रकारचे योग्यरीत्या प्रकल्प राबविले तर आता पडणारा पाऊस, उद्याचा पडणारा पाऊस, परवाचा पडणारा पाऊस, ह्या संपूर्ण पाणी हे खाडी माध्यमातून होल्डिंग पॉईंटद्वारे जमा करून शेतकऱ्यांना वापर होईल, शहरातील लोकांना, नागरिकांना त्याचा वापर होऊ शकतो हे असं नियोजन केलं तर. त्यामुळे एस रविराज रवींद्र तांबो शिंदे यांचं नियोजन अगदी सुयोग्य आणि तांत्रिकनुसार आहे. ज्यावेळेस एखादी व्यक्ती असं काही महत्त्वाची गोष्ट सांगते तेव्हा अशा माणसाचं नियोजनाचं महत्त्वाचं लोक घेत नाहीत का? कारण ते सत्यता आहे, खरे पण आहे, त्याच्यामध्ये सत्यता आहे, खरे पण आहे. भ्रष्टाचारी लोकांना ते पटत नाही. त्यामुळे भ्रष्टाचार लोकांना भ्रष्टाचारी करणारी कामे म्हणजे कामे न करता बिलं काढणे, कामे न करता बिलं काढणे, कामे न करता बिलं काढणे अशा प्रकारचे नियोजन आयोजन आवडतं आणि टक्के आणि खोक्याने भ्रष्टाचार आवडतो. त्यामुळे शहराचं नियोजन, नागरिकांचं नियोजन, शेतकऱ्यांचे नियोजन, गोरगरिबांचं नियोजन करणाऱ्या योजना या सरकारला नको आहेत. त्यामुळे जलसिंचन घोटाळे होतात, बांधकाम घोटाळे होतात, शासनाकडे निधीचाच तुटवडा येतो, कर्ज वाढतं. आज आपल्याकडे 50% कर्ज 100%वर पोचलेलं आहे. तरी आपण आज एवढं दुर्धर कर्ज असताना सरकारचे गणित करतो, सरकारचे राजनीती करतो, पक्ष फोडाफोडी करतो, ह्या सत्तेतून त्या सत्तेत, त्या सत्तेतून ह्या सत्तेत. कालच मोठा बदल झाला. उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे सचिन आयर विधान परिषद मंत्री, विधान परिषद आमदार ते आज शिवसेना एकनाथ शिंदे गटात झाले आणि ते विधानसभा उपसभापतीपदी अर्ज भरला. अशा प्रकारचं राजकारण सत्तेचं गणित चालतं. मग केंद्राने केलेला पक्षांतर्गत बंदीचं कायद्याचं काय, संविधान आणि घटनेचं काय, हा माझा प्रश्न आहे, हा माझा मुद्दा आहे. जर केंद्रामध्ये संविधान आणि घटनेनुसार लोकशाहीनुसार सरकार चालतं तर पक्षबंदीनंतर कायद्याचा उपयोग काय, घटना आणि संविधानाचा उपयोग आहे, हाच माझा प्रश्न आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय भारत.